मंडळी गावची बनाटचं या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आपण आता एक शेतकऱ्यांकडे आलेलो आहे। त्यांचे डोंगळ्याचा प्लॉट आहे लालचा। आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ। तेव्हा आता इकडे चारीला पाणी पाटाला पाणी आलं आहे, आमच्याकडे ओझरखेडचं पाणी आहे। आपण त्या शेतकऱ्यांकडून माहिती घेऊ आणि त्यांचं नाव गाव विचारू आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे फळझाडे लावले जातात त्याविषयी आपण माहिती घेऊ। काय नाव आपलं? काशीनाथ राजोळे। काशीनाथ राजोळे। बरं, आपले कोणत्या कांद्याचे बियाणं आहे? लाल कांदे। लाल कांदे कुठल्या महिन्यात लावलेले आहे? म्हणजे डोंगळे लावले। डोंगळे जानेवारीत लावलेले। जानेवारीत। सर्वसाधारण तुमचं घरचं काम भागतं का या उळे का पुढीचे उळं चांगलं का हे आपले घरी गवती लावले? फसले गेलो यंदा। हे आपण रायपूर निंबाळ तिथून आणलेलं बियाणं आहे। कांदा रोप आणलं, त्याचं कांदे लागवड केली आणि कांदे चांगल्या प्रतीचे निघाल्यावर आपण तुमच्याकडे सर्वसाधारण पावसाळा कसा झाला यावर्षी? पावसाळा मध्यमच झाला। पण पाटाचं पाणी कॅनलचं पाणी येतं त्यामुळे मग बरं राहील। हे बघा आता कॅनल चालू आहे आपला। कुठला पाट आहे हा सर्वसाधारण? ओझरखेड। किती वर्षापासून आपल्याला पाणी येतं? हे पाणी आपल्याला आता 17-18 वर्ष झाले। 17-18। आणि तुमचं जे उत्पन्नाचं सोर्स वाढलं का पाटाला पाणी आल्यामुळं? मग आम्ही हमाली करायचो ना। आता कसं काय कमाई तुमची? आता कमाई चांगली। आता काही अडचण नाही। सर्व फॅमिली घरीच काम करते शेतामध्ये। म्हणजे दुसरीकडे कामाला जायची गरज नाही? दुसरी कामाला जायची गरज नाही। आणि पावसाळी कोणते कोणते पिकं घेतले आपण? पावसाळी आपलं वन मेन कांदा। टमाटे घेतो, पण छोटा प्लॉट राहतो। टमाटे छोटा प्लॉट असतो का? आणि तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे फळझाडे लावलेले आहेत तुमच्याकडे? आम्हाला दाखवतो। आता आंबा आहे, चिक्कू आहे, संत्रीचं आहे, कलम, लिंबू, कवठीचं झाड आहे। चला बरं आपण ते बघू। हे बघा, त्यांनी एक फणसाचं बी रोपटं लावलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारची शेती करून पाहतात ते। हे बघा, कॅनलचं पाणी चालू आहे आणि याच्यात हे पाटाचं पाणी गेल्यानंतर आपल्याला मासे सापडतात। विशेष जर उद्या आपल्याला ते मासे दिसले तर मासे पकडून आपण त्याची भाजी करण्याचा प्रयत्न करू। हे बघा, असं पाणी चालतं आहे 4-5 दिवस, 2-3 दिवस पाणी चालतं, त्यामुळे पाणी पातळी वाढून जाते। पाणी पातळी वाढते की तुमच्या विहिरीची? किती दिवस पाणी पातळी वाढते सर्वसाधारण? इकडे 50 घंटे चाललं हां, तर 1.5-2 महिने तर पाणी पर्क्युलेशन होऊन आणि विहिरीचं परत येतं आपल्याला। पिण्याचं काम होतं, टमाट्याचे रोप जगतं, शेतीचं सर्व काम होतं। हे बघा, त्यांच्याकडे पेरूची बी कलम आहे। लाल पेरू आहे हा। लखनौ पेरू का? असं होय। आता पेरूचा सीजन संपलेला आहे। लखनौ पेरू आहे त्यांचे। पेरू सतत वर्षात 2 बार येतात। हां, खाण्यास कसे काय ते? एकदम मस्त। कीड वगैरे काही नाही। आपला कांद्यावर फवारा द्यायच्या टायमिंगला त्याच्यावर फवारा द्यायचा। हे कसलं झाड आहे? हे आवळ्याचं झाड आहे। आवळ्याचे झाड 1 वर्षाचं आहे। 1 वर्षाचं। आणि शरीराला कसे असतं आवळ्याचे? हो, चांगलं आहे। पोषक असतं का शरीरासाठी? आंबे दाखव। हे बघा, 3 वर्षाचं आंब्याचं झाड आहे। पुढे 3 वर्षाचं आंब्याचं झाड? हो, 3 वर्षाचं आंब्याचं झाड आहे। जागा इरिगेशनची आणि फळ आपल्याला। आणि आंबे कसे लागते खायला? फक्त काळजी घेणे, पाणी ज्या टायमाला पाणी नसेल त्या टायमाला पाणी देणे आणि काळजी घेणे। आणि तुम्ही आंबे कसे पिकवताय? कार्पेटनी का घरगुती? घरगुती। कार्पेटनी असंच तोडायचाच नाही, तसंच राहून द्यायचा। जो पडल तो पोर येऊन खाऊन जाणार आणि खाणार। नाही, आणि कार्पेटचे पिकवलेले आंबे आणि घरगुती पिकवलेले आंबे कसं? नॅचरल, सर्व काही नॅचरल एकदम। पडला तरच उचलणे आणि तो घरी नेऊन खाणे। खायला कसं लागतं कार्पेटपेक्षा? हे केशर आहे। केशर आहे का? हे बघा, इकडे पुढे हे लिंबाचं आहे। हे लिंबाचं झाड आहे। किती वर्षाचं आहे? हे बघा, गोस आलेले आता। कुठल्या प्रकारचं आहे लिंब? हे कलम आहे का? याला संत्रीचा सेंट आहे। संत्रीचं सेंट आहे का? किती वर्षाचं झाड आहे सर्वसाधारण? हे बी 2 वर्षाचं आहे। 2 वर्षाचं आहे का? आणि कवठीचं झाड आहे आपलं लांबून कवठी। हे किती वर्षापूर्वी आहे कवठीचं झाड? कवठीचं 7 वर्षाचं झाड। 7 वर्षाचं आहे। कसं आहे फळं खायला? शुगरवाल्याला कवठ चांगलं राहतं। शुगरवाल्याला। आणि या कवठीपासून काय काय बनवतो आपण? काय गुळ टाकून चटणी बनवते का? बनवायची। हे बघा, आता केशर आंबा। हा केशर आंबा आहे का? हा किती वर्षापूर्वीचा आहे?
हा 3 वर्षाचा आहे. हा 3 वर्षापूर्वीचा आहे का? खायला कसा लागतो? यावर्षी सतत ताबट असलं पाऊस असल्यामुळं मोर झाडलेला आहे का? गेला, पण आंबा एक नंबर आहे. बघा छान शेतीत आपली. हे बघा ते आंब्याचे फळं बघा कसे व्यवस्थित असं फळं लागलेले आहे त्याला, आणि चारीला पाणी चांगलं चालू आहे. हे बघा चारीचं पाणी. चला त्यांचे कांदे काढायला आले आपण, ते कांदे दाखवू. हे काय साईजचे कांदे आपले? हे सगळे 55+च्या 55+चे. याला बाजार कशी आहे आता सध्या? आता हा गेला तर 1600 रुपये मार्केटला इकला. 1600 रुपये बंद असून सुद्धा मार्केट. हां. आणि सर्वसाधारण हे कांदे किती आपले? हे कांदे हे 1 एकर होते ना. 1 एकर होते. किती ॲव्हरेज निघाले याच्यात तरी? 200 क्विंटल. 200 क्विंटल. 1 बिघाला 100 क्विंटल निघतं. हां. आता ही आपली विहीर आहे, इथं काय काय चालू आहे? हे काय आहे विहिरीमध्ये? नंतर डोंगळा आहे काय? कॅनलचा डोंगळा पाटाचा. हां हां. ही विहीर तरी पण चांगला फायदा होतो ना आपल्या विहिरीला याचा. हे बघा यांनी सागाची सुद्धा झाडं लावलेली आहे. बघा समोर सागाची झाडं दिसतात. हे झाडं सर्वसाधारण 15 वर्षानंतर आपल्याला काम येतं. तरी शेजारी पेरू लावलेले आहे, आणि पाटाच्या आजूबाजूला त्यांनी शेवग्याचे सुद्धा झाडं लावलेले आहे. कुठलं आहे आपलं हे मोठं एवढं झाड आहे? हे वनातलं झाड आहे, एकदम जंगलातलं. हां हां. जंगली झाड आहे. हां. एकच काय आलं आपल्याकडं याचं रोपं? हे आपलं महाराष्ट्र शासनाने झाडे लावा झाडे जागवा त्या स्कीममध्ये गावात ग्रामपंचायतला आलते. त्याच्यामध्ये किती वर्ष झाले या झाडाला लावून? 7 वर्षाचा. 7 याचा काय उपयोग आहे पण? याचा खूप कात बनतो ना याच्यापासून कात बनतो का? बरं चला. हा केशर आंबा आहे बघा. हे कशी त्याची साईज झालेली. हे बघा अजून छोटेचे, पण एकदम खायला एकदम गोड असतो, आणि ते शक्यतो नैसर्गिकरित्याच ते झाडाला पिकवून देतं, त्याच्यानंतर खातं. हे बघा तुतूचं झाड. हे बघा हे कुठलं झाड आहे? हे तुतूचं. हां. आणि हे किती वर्षापूर्वीचं झाड आहे? हे बघा दिसलं. हे तुतू आज जांभळ्या कलरचा झाला का तोडायचा आणि खायचं. याला कुठल्या प्रकारचं केमिकल मारलं जात नाही ना? याला केमिकल नाही. आणि गोड. हे बघ मी तुम्हाला खाऊन. तुम्ही हां. हे बघ खाऊन दाखव. अतिशय गोड लागतं. याला कुठल्याही प्रकारचं केमिकल मारलं जात नाही, आणि हे रक्तवाढीसाठी अतिशय नॅचरल. हां. रक्तवाढीसाठी अतिशय मदत करतं. हे झाडं कुठं बी लावलं तरी होतं. आणि शहरामध्ये सर्वसाधारण 300 रुपये किलोनी तुतूचे झाडं मिळतात. तुम्हाला जर याची आवड असेल ग्रामीण भागात कुठं सहज याचं एक फांदी जरी उपटून पावसाळ्यात लावली तरी या तुतूला चांगल्या प्रकारचे तुतू येते, आणि खायलासुद्धा अतिशय भारी आहे. लहान मुलं आवडीने खाते, आणि त्याला धुवायची सुद्धा गरज नाही त्या तुतूला. हे बघा तुम्हाला खाऊन दाखवतो मी तुतूचे. अजून अशा विविध प्रकारच्या दुर्मिळ अशा जंगली वनस्पती यांच्याकडे. तुम्ही हे बघा परत मी तुम्हाला खाऊन दाखवतो. अतिशय बनाट असे लागतं. जेव्हा पाटाला हे बघा कसे काळे झालेले. सकाळी मुलांनी काही खोडून खाल्ले, पाडून खाल्ले. हे बघा इकडं. हे बघा अशा प्रकारचे. हे बघा अशा प्रकारचे घोष आहे. त्याला घोष येतं. याला 12 महिने. याला वर्षभर फळं असतात. त्याच्यामुळे लहान मुलांना किंवा रक्तवाढीसाठी अतिशय पौष्टिक आहे आणि पोषक आहे. हे असे जर तुम्हाला जर याचे होणारं झाड आहे. हां. आणि मुलांच्या दृष्टीने एकदम लहान मुलांसाठी अतिशय उत्तम आहे. तर असे तुतू जर तुम्हाला जर काही जर लागत असेल कमेंट बॉक्स. विदारा हा याचा काय उपयोग आहे? याचा हाड मजबूत करण्यासाठी, हाडाचे जॉईंट होण्यासाठी. तर हे खूप छान आहे. याच्या आळू वड्यासारखं बनवून तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप मोठं आहे, पण आता उन्हाळा दिवस असल्यामुळं याचा फुटवा कमी, म्हणजे याची भाजी कमी निघती. हे पीक वेलवर्गीय पीक आहे. आता हे असं खुडून न्यायचा, आणि घरी गेल्यानंतर याला बेसन पीठ लावायचं, आणि आळू वडी जशी बनवता तशी बनवायची, आणि फ्राय करून खायची. याची काय काय जुने अशा प्रकारे आपण जे दादांकडे आलो होतो त्यांच्याकडे विविध प्रकारच्या जंगली वनस्पती आहे. आणि पुढच्या वेळी जर आलो तर आपण काहीतरी अजून वेगळं दाखवायचा प्रयत्न करू. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.